सन्माननीय आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संभाव्य दौरा येत्या 25 तारखेला होण्याची शक्यता आहे। येत्या 25 तारखेला विविध विकास प्रकल्पांची उद्घाटनं, लोकार्पण सोहळे, त्याचप्रमाणे काही विकास प्रकल्पांचे भूमिपूजन सोहळे, त्याचबरोबर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून 10वा ग्लोबल कोकण हा भव्य असा महोत्सव या डोंबिवली शहरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या उद्घाटनाप्रित्यर्थ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब येण्याची शक्यता आहे। ग्लोबल कोकण हा यंदाचं 10वे वर्ष आहे। तुम्ही बघत असाल यापूर्वीचा जो ग्लोबल कोकण हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा मुंबईमध्ये BKC असो, गोरेगाव किंवा नवी मुंबई, शेवटचा जो झाला तो नवी मुंबई कोविडच्या अगोदर, ही कुठली मालवणी जत्रा किंवा कोकण महोत्सव नाही। यामध्ये कोकणातील उद्योगधंदे, कोकणातील व्यवसाय, कोकणातील शेती यांना चालना मिळावी याच्यासाठी हा त्या कार्यक्रमाचं एक स्वरूप असणार आहे आणि कोकणातील जे रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी, कोकणातील पर्यटन याबाबतचे चर्चासत्र हे 25 ते 30 या 5 दिवसाच्या कार्यक्रमात असणार आहे। या कार्यक्रमाला स्वराज्य भूमी कोकण असं स्वरूप देण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास, कोकणातला इतिहास आहे त्याचं संपूर्ण चित्रीकरण ते त्या कार्यक्रमात असणार आहे। विविध दालनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, लाईव्ह शो त्या संदर्भातले, कोकणातील जी संस्कृती आहे ती संस्कृतीचं दर्शन, असा भव्य दिव्य मंडप तिथे आयोजित करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांवर एक भव्य असं नाट्य तिथे त्याची एक थीम तिकडे घेण्यात आलेली आहे। तुम्ही बघत असाल तर कोकण हा मुंबईपासून गोवा, या मुंबई कोकण जो जुना रस्ता आता मुंबई गोवा जो रस्ता होतोय त्या रस्त्यावरचा जो इतिहास आहे, जे कोकणात मोठमोठ्या विभूती, मोठमोठे इतिहासकार, मोठमोठे साहित्यिक हे होऊन गेले, त्यांचा एक इतिहास त्या ग्लोबल कोकण या कार्यक्रमात दाखवण्यात येईल। त्याचबरोबर मत्स्य उद्योग आहे, शेती आहे, कोकणातील इतर जे उद्योगधंदे आहे, कोकणातील पर्यावरणाचं रक्षण, कोकणातील पर्यटन याबाबत मोठमोठे त्या विभागातील तज्ज्ञ येऊन तिथे चर्चासत्र घडवणार आहेत। त्यासाठी कोकणातील जनता, त्याचबरोबर समस्त मुंबईतील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत।